खडसे यांच्या पाठोपाठ आता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। आणि आता मुनगंटीवार असतील, मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरती स्वतः आहेत आणि खडसे देखील अर्ध्या तासापूर्वी वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। नेमक्या काय घडामोडी घडतात आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, मुनगंटीवार देखील वर्षा बंगल्यावर पोहोचले हो का? हो, अगदी थोड्या वेळापूर्वीच अर्थमंत्री मुनगंटीवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। खडसेंच्या पाठोपाठच सुधीर मुनगंटीवार सुद्धा पोहोचलेले आहेत। आत्ताच एक मोठी बातमी हाती येते। रेश्मा, खडसेंनी राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती आता येते आहे। या ठिकाणी खडसे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना भेटायला पोहोचले त्यानंतर लगेचच सुधीर मुनगंटीवार सुद्धा पोहोचलेले आहेत आणि खडसे राजीनामा देणार का अशी जी चर्चा होती त्याला आता थोड्या वेळातच पूर्णविराम लागण्याचं स्पष्ट होणार आहे असं दिसते। कारण थोड्या वेळात भाजप कार्यालय जे आहे नरिमन पॉइंटचं तिथे प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेण्यात येईल असंही सांगण्यात येते। खडसेंची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा इथे सुरू असताना आता ज्या बातम्या बाहेर येत आहेत वर्षा बंगल्याच्या दाराच्या आड जी चर्चा सुरू आहे त्यामधून असं स्पष्ट होतं की खडसेंनी आता राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलेला आहे। रेश्मा, ऋत्विक, आपल्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार खडसेंनी महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। तुझ्याकडे काय तपशील? कुठल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, कुठले मंत्रिपद त्यांच्याकडे राहणार आहेत याबाबत अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी खडसेंकडनं मात्र एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे। जे आदेश पक्ष नेतृत्वाने दिल्लीमधून दिलेले होते आणि जो मेसेज खडसेंपर्यंत पोहोचवण्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं होतं यावरती रात्री जे तमाम भाजपचे महाराष्ट्रातले नेते आहेत, मंत्री आहेत यांच्यामध्ये सुद्धा बैठक झाली, सहमती झाली। खडसेंपर्यंत फोनद्वारे हा निर्णय पोहोचवण्यात आलेला होता। असं सांगण्यात येतं की खडसेंनी रात्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतलेली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांकडे अधिकृत राजीनामा दिलेला नव्हता। मुख्यमंत्र्यांनी याबाबत आज सकाळी विचारणा केली, खडसेंना वर्षावरती बोलवून घेतलं आणि त्यानंतर खडसेंनी आता इथे येऊन राजीनामा दिला असल्याचं कळतंय। रेश्मा, तेव्हा या दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणायला हवी की एकनाथ खडसे यांनी अखेर राजीनामा सुपूर्द केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जळगावहून आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। कृष्णा, अशी माहिती मिळतेय की एकनाथ खडसे यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। निश्चितच रेश्मा, आज आपण सकाळीच या ठिकाणी हे वृत्त दिलं होतं की आज दिवसभरामध्ये एकनाथ खडसे हे राजीनामा देणार आहेत आणि त्याला या ठिकाणी आता दुजोरा मिळतोय थेट मुख्यमंत्र्यांकडनंच, म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। खरं तर केवळ विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी हे सगळं त्यांच्यावरची जी कारवाई ती थांबली होती, मात्र काल चित्र स्पष्ट झाल्यानंतर या ठिकाणी रात्री एक बैठक त्यांच्यामध्ये झाली होती आणि रावसाहेब दानवे मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसे या तिघांची ही बैठक झाली होती आणि त्याचवेळी त्यांना सांगण्यात आलं होतं की वरून मोठ्या प्रमाणावरती दबाव आहे आणि त्या दबावानंतर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि त्याच नंतर या ठिकाणी आज हा राजीनामा खडसे यांनी दिलेला आहे। त्यामुळेच एकंदरीतच जे राजकीय भूकंपाचा दिवस आहे असं आपण ज्या ठिकाणी म्हटलं होतं तो आज आता ठरलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द त्यांनी केला आहे। आता फक्त एवढंच स्पष्ट व्हायचं राहिलं आहे की त्यांनी सगळ्या त्यांची खाती आहेत त्यांचा राजीनामा दिला आहे की केवळ फक्त महसूल मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे, या सगळ्यानंतर स्पष्ट होईल। मात्र आता एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावरती जे आरोप होते त्यावरती त्यांनी राजीनामा दिलाय हे आता स्पष्ट झालेलं आहे। रेश्मा, नक्कीच कृष्णा, जी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार एकनाथ खडसे यांनी सगळ्या मंत्रिपदांचा राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे। वर्षा बंगल्यावरती ते पोहोचले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती मिळतेय। या सगळ्या अनुषंगाने खरं तर जळगावमध्ये 2 दिवसांपूर्वी आमदार खासदार असतील त्यांनी खडसेंच्या समर्थनार्थ प्रदेशाध्यक्षांची भेटही घेतलेली होती। आता निश्चितच वातावरण जळगावात तापलेलं असेल। निश्चितच वातावरण आता काही वेळामध्ये या ठिकाणी तापलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 दिवसांपासून सगळं इथे जे कोणीही बोलायला तयार नव्हतं, बीजेपीतले खडसेंच्या बाजूने सुद्धा बोलायला तयार नव्हते, मात्र आता खडसे यांनी राजीनामा दिलाय त्यामुळे आता जळगावातलं वातावरण जे आहे ते आणखीनच आपल्याला तापलेलं पाहायला मिळेल। आता काय घडामोडी घडतात, एकनाथ खडसे राजीनामा दिल्यानंतर थेट जळगाववासियांना भेटायला येतात की तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा देतात, यावरती सगळं अवलंबून असेल। मात्र जळगावमध्ये जे आता गप्प होते, खरं तर जळगावमध्येच जे राजकारण मी 2 दिवसांपासून पाहतोय त्यानुसार 2 गट आहेत। एक गट खडसे यांच्या राजीनाम्याची वाट पाहत होता
आणि दुसरा जो गट आहे त्यांना असं वाटत होतं की खडसेंनी राजीनामा देऊ नये किंवा त्यांचा राजीनामा घेऊ नये. हे दोन्ही गट भाजपातले होते विशेष म्हणजे, आणि त्यामुळे आता इथे खरं राजकारण आपल्याला पाहायला मिळेल. आणि जळगावमध्ये आता काय त्या पडसाद पाहायला मिळतात हे आपल्याला थोड्या वेळातच स्पष्ट होईल. आणि सूत्रांच्या माहितीनुसार खडसे राजीनामा देऊन थेट जळगावला येण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे इथं आल्यानंतर काय होतं हे देखील आपल्याला पाहावं लागेल. खडसे पुन्हा दबाव तंत्राचा वापर करतात की त्यांचं जे बंड आहे ते शमवण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्याला यश येतं का? कारण आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री बोलत नव्हते, मात्र प्रदेशाध्यक्ष त्यांच्या बाजूने बोलत होते. आणि त्याचं कारण असं होतं की सगळेच विरोधात गेले तर त्यांना समजून सांगायला कोणीतरी पाहिजे, आणि म्हणून अशा प्रकारची राजनीती जी आहे ते भाजपाकडनं केली जात होते. आणि आपण आणखीन एक खुलासा या ठिकाणी करूयात रेश्मा, की त्यांचं जे मंत्रिपद काढलेलं आहे ते मंत्रिपद विदर्भामध्येच दिलं जाईल आणि ओबीसी नेत्यालाच दिलं जाईल. आणि त्याचा जो मंत्रिपदाची शपथ आहे ती या ठिकाणी 15 तारखेला घेतली जाईल, अशी देखील एक माहिती जी आहे ते आपल्याला मिळते आहे.